केंद्रीय मंत्री रक्षा खड़से ने मीडिया से बातचीत में कहा कि मुक्ताई नगर में शिवसेना शिंदे गुट की जबरदस्ती और गुंडागर्दी बढ़ गई है। उन्होंने आरोप लगाया कि विधायक चंद्रकांत पाटिल ने परिवारवाद के कारण उम्मीदवारी नामांकन में अपनी बेटी को आगे बढ़ाया। आगे खड़से ने कहा कि महिलाओं की सुरक्षा को लेकर वे गंभीर है और गुंडागर्दी और छेड़खानी रोकने के लिए चुनाव में मजबूती से खड़ी होंगी। मंत्री ने स्पष्ट किया कि व्यक्तिगत राजनीति से विकास कार्य प्रभावित नहीं होना चाहिए और बीजेपी की ताकद मुक्ताई नगर में मजबूत है। असं कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडनं माझ्याकडे आला नाही। मी स्वतःहून समोरून प्रस्ताव दिला होता की निम्मे जागा आपण करू, कारण की नक्कीच राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। आज शिंदे साहेबांचंही आमच्या सोबत आहे, आदरणीय अजितदादा पण आहे। पण जेव्हा फक्त 2 आणि 3 जागा वाटपची गोष्ट जर मुक्ताई नगरमध्ये आमच्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी करत असतील तर योग्य नाही, कारण की भारतीय जनता पार्टीची ताकद आहे। आज मला लोकसभेमध्ये जवळपास 50 ते 60 हजाराचं लीड तिथे भेटतं, तर मी कसं कार्यकर्त्यांसाठी कॉम्प्रोमाइज करू शकते? कारण शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तर माझी पण जबाबदारी आहे की कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून तो निर्णय मी घेतलेला आहे। मुक्ताई नगरमध्ये कायम खडसे परिवारावर घराणेशाहीचा आरोप केला जातो आणि त्याच मुद्द्यावर बोललं जातं। मात्र आता कुठेतरी तुम्ही बघितलं तर चंद्रकांत पाटलांनी देखील ते जे तिकीट आहे त्यांच्या मुलीला दिलेलं आहे। मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे, कारण की तेच आधी म्हणत होते की माझ्या घरातनं कोणी उभं राहणार नाही आणि आज तेच त्यांच्या मुलीला पुढे करता आहे। त्यांच्याकडे पण ते जर म्हणतात तर त्यांची जर चांगली ताकद आहे तर मला असं वाटतं की त्यांना पण एक चांगला सक्षम उमेदवार मिळू शकला असतं, की त्यांनी ते उमेदवाराला पुढे केलं पाहिजे होतं, पण त्यांनी तसं न करता त्यांच्या मुलीला उभं केलेलं आहे। आणि मी म्हणजे बघितलं असेल मुक्ताई नगरचं युतीमध्ये काम करायला मी तयार होती, पण जो मागच्या काळामध्ये जो काही फक्त व्यक्तिगत नावाला जो घेऊन टार्गेट केलं गेलं, आमचे मंजूर केले कामं थांबवलं गेले, स्टे केले गेले, हे मला कुठे न पटणार आहे। कारण की शेवटी आज तिथली खासदार म्हणून मी पण आहे। व्यक्तिगत टीका करायची, व्यक्तिगत वाद आहे तर नक्की ते केले पाहिजे, तो वेगळा विषय, पण त्यासाठी जनतेला वेठीस धरणं हे चुकीचं आहे। आज मुक्ताई नगर शहरामध्ये पूर्ण गुंडाराज झालाय। आज आपण बघू शकतो 2 नंबरचे धंदे तेवढे वाढले। आज मुली सुरक्षित नाही आहे, माझ्या मुलीवर स्वतःवर बितलेली आहे। आज जे वॉरंट निघाले लोक त्यांचे कार्यकर्ते आज पूर्ण बाजारात फिरत असतात, आणि जर अशी परिस्थिती येत असेल तर त्या मुक्ताई नगरची नागरिक म्हणून, त्या मुक्ताईची रहिवासी म्हणून, त्या मुक्ताई नगर शहर आज मुक्ताई आज तीर्थक्षेत्र आहे। आपण आई मुक्ताईचे आशीर्वाद घेऊन सगळं कार्य करत असतो, आणि त्या मुक्ताई नगर शहरामध्ये जर एवढी दडपशाही सुरू असेल, आज 2 नंबरच्या लोकांना तिथं प्रोत्साहन दिलं असेल, मुलींची छेडछाणी होत असेल, तर एक आई म्हणून, एक तिथली नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की जनतेसाठी मी पुढे आलं पाहिजे, आणि मी आलेली आहे। कोण करतं मी सांगितलं की जे आज समोर आज उमेदवारी करता आहे, आज शिंदे गटाचे आज कार्यकर्ता आपण बघा, पूर्ण दडपशाही तिथे चालू आहे, पूर्ण गुंडागिरी तिथे चालू आहे, आणि कुठे ना कुठे आवाज उचलणं ती माझी जबाबदारी आहे, कारण की शहराचा विकास ही माझी सुद्धा जबाबदारी, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आज त्यासाठी पुढे आलेली।